सगळ्यांना नमस्कार। मी आहे प्रिया आणि हनीप्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत एकदम स्पेशल सुपर क्रिस्पी आणि टेस्टी रवा चिप्स। हे चिप्स इतके छान होतात की एकदा खाल्ला की परत परत खावंसं वाटतो। लहान मुलांना संध्याकाळी स्नॅक्स म्हणून आणि मोठ्यांना चहा सोबत स्नॅक्स म्हणून एकदम परफेक्ट स्नॅक्सची रेसिपी आहे। चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटीपर्यंत साबुदाणा घ्यायचा आहे। साबुदाण्याला मिक्सरमधून एकदम बारीक असं पावडर तयार करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे पावडर तयार करून घेतल्यानंतर आता हे पावडर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटीपर्यंत रवा घ्यायचा आहे। रव्याला देखील मिक्सरला लावून घ्यायचा आहे। एकदम बारीक असं फाईन पावडर तयार करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे पावडर तयार करून घेतल्यानंतर त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 चम्मचपर्यंत बटर घालायचं आहे। जर बटर नसेल तर इथे तुम्ही 2 चम्मच तूपसुद्धा घेऊ शकता। बटर घातल्यानंतर बटरला पिठामध्ये छान असं मिसळून घ्यायचं आहे, म्हणजे ते सर्वत्र लागेल आणि पीठ मऊसर होईल। तर इथे आपल्याला पिठाची मुठी तयार करून बघायची आहे। जर अशा प्रकारे मुठी तयार होत असेल तर एकदम परफेक्ट बाइंडिंग कन्सिस्टन्सीमध्ये पीठ हे बनून तयार झालेलं आहे। जर असं मुठी तयार होत नसेल तर परत थोडंसं बटर घालून पुन्हा एकदा मुठी तयार करून बघावे। अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर या पिठाला आपण बाजूला ठेवून देऊ। परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक लहान आकाराचा कांदा, तिखट जितका लागतो त्यानुसार 4 ते 5 हिरवी मिरची, 1 इंच आले, कढीपत्त्याचे पाने आणि 1 चमचा जिरे घालायचं आहे। आता हे सगळं मिक्सरमधून काढून घेणार आहोत। तर मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तयार करून घेतलेलं हे वाटण पिठामध्ये घालायचं आहे। सोबतच यामध्ये पाव चमचा ओवा, अर्धा चम्मच कलोंजी, जर कलोंजी नसेल तर 1 चमचा यामध्ये तीळ घालू शकता आणि पाव चमचा यामध्ये हळद घालायचं आहे। आता हे सगळं हाताने चांगल्या प्रकारे या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाला चांगल्या प्रकारे इथे आपण मळून घेणार आहोत। हे पीठ इथे मळून घेताना एकदम सॉफ्ट किंवा एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायची गरज नाही, सेमी सॉफ्टमध्ये हे पीठ मळून तयार करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे एकदम सेमी सॉफ्ट हे पीठ मळून घेतलेलं आहे। यानंतर यावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावून 15 मिनिटांसाठी हे आपण बाजूला ठेवून देऊ। 15 मिनिटांनंतर पिठाला परत एकदा मळून घ्यायचं आहे। पीठ जर घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा पिठाला सेमी सॉफ्ट हे तयार करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर या पिठामधून थोडंसं पीठ हातात घ्यायचं आहे आणि उरलेल्या पिठावरती झाकण लावून ठेवून देऊ। आता हे लाटून घेणार आहोत। त्यासाठी पाटावरती पीठ लावून घ्यायचं आहे। गोडाला सुद्धा थोडंसं पीठ लावून घेणार आहोत आणि यानंतर आपण याची पोळी तयार करून घेणार आहोत। पोळी तयार करून घेताना मध्यम जाडसर पोळी इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता पातळसुद्धा नाही आहे आणि एकदम जाडसुद्धा नाही आहे, तर एकदम मध्यम जाडसर पोळी इथे बनवून तयार झालेली आहे। ज्या आकारानुसार चिप्स आपल्याला हवे आहेत त्यानुसार इथे आपण हे कट करून घेणार आहोत। इथे मी डायमंड शेपमध्ये कट करून घेतली आहे। तुम्हाला जो आकार आवडतो त्यानुसार तुम्ही हे कट करून घेऊ शकता। याच पद्धतीने उरलेले पिठाची देखील पोळी तयार करून घ्यायचं आहे आणि चाकूने कट करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तयार करून घेतलेले हे चिप्स आपण तळून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवरती तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल हे छान गरम झाल्यावरती यामध्ये थोडं थोडं चिप्स टाकायचं आहे। लगेच चम्मच लावू नये, कमीत कमी 1 मिनिटानंतर चमचेने हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे चिप्स तळून घेताना गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायचा आहे। मध्यम आचेवरती चिप्सला सोनेरी रंग येईपर्यंत, चिप्स कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता रंग हे बदललेला आहे, चिप्स हे कुरकुरीत असे तयार झालेले आहे। तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर झाऱ्याने आपण हे बाहेर काढून घेणार आहोत। तर याच पद्धतीने उरलेले चिप्स देखील तळून घ्यायचं आहे। तर बघा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये क्रिस्पी चिप्स हे बनून तयार आहेत। कुरकुरीत तयार झालेल्या या चिप्सला एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलं तर 1 महिन्यापर्यंत ते टिकणार। हे चिप्स मी घरी खूपदा तयार करते आणि सगळ्यांना खूप आवडतात। तुम्ही पण बनवा आणि खूप सारे कॉम्प्लिमेंट्स मिळतील हे निश्चित। जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।